एक ब्रेकिंग न्यूज आहे। सोलापूरची बातमी आहे ही। वैराग खून खटल्यामध्ये 18 आरोपींना जन्मठेप झालेली आहे। सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला। 26 एप्रिल 2014 ची ही घटना तुम्हाला आठवत असेल। इजप्पा विठ्ठल पवार या वीटभट्टी मालकाचा निर्घृण पद्धतीने खून करण्यात आलेला होता आणि या प्रकरणी 18 आरोपींना जन्मठेप झाली आहे आणि प्रत्येकाला 10,000चा दंडही ठोठावण्यात आलेला आहे। मृतांच्या नातेवाईकांना 1 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत। आणि याबद्दल आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याशी बोलूया। सागर, बार्शी तालुक्यातलं हे वैराग आणि इथे वीटभट्टी मालकाचा 20 जणांच्या जमावाने जो खून केलेला होता, तलवारी आणि सळईंनी हल्ला करून हा निर्घृण हत्या झालेली होती या वीटभट्टी मालकाची। या प्रकरणी निर्णय दिलाय आता कोर्टाने, नेमकं काय वातावरण आहे? या ठिकाणी हा जो खून झाला होता तो अतिशय निर्गुणपणे होता, त्यामुळे पूर्ण सोलापूर जिल्हा जो आहे तो हादरलेला होता आणि त्यानंतर कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता। मात्र वकील असतील, सरकारी वकील असतील, या लोकांनी ह्या खटल्यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून जे आहे ते लक्ष दिलं आणि त्यानंतर आज आरोपींना जे आहे ती शिक्षा झालेली आहे। त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी देखील आनंद व्यक्त केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली मिळाली अशा पद्धतीने जे प्रतिक्रिया त्या त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। एकंदरीतच आपण पाहिलं की अतिशय निर्गुणपणे अगदी सळया आणि कुऱ्हाड घेऊन त्याचा खून करण्यात आला होता आणि कुठेतरी कायद्याचं राज्य आहे का असा प्रश्न त्या काळी निर्माण झाला होता। मात्र कोर्टाने देखील त्यामध्ये लक्ष घालून ते लवकरात लवकर जो निकाल आहे तो निकाल या ठिकाणी दिलेला आहे। बरोबर सागर, धन्यवाद या माहितीबद्दल। निकाल दिलेला आहे आणि त्यामुळे आता या मृतांच्या नातेवाईकांना एक प्रकारचा दिलासा मिळालाय असंच म्हणावं लागेल। पण या घटनेचे पडसाद उमटलेले होते। संशयित आरोपी जे होते त्यांच्या घरावर संतप्त जमावाने हल्ला केला होता, दंगल उसळली होती, हा खून खटला त्यामुळेच खूप गाजला होता।